नमस्कार, मी माधवी कुंटे. नागपंचमीसाठी खास नैवेद्य तंबिटाचे लाडू. त्याचं सामान दाखवते. तांदूळाचं पीठ 1 वाटी, ते भाजून घेतलं आहे तुपावर. पंढरपुरी डाळ मिक्सरमधनं काढून घेतलं, तेही तुपावर भाजलं आहे. तीळ भाजून घेतले नुसते. खोबरं थोडासा रंग बदलेपर्यंत भाजून घेतलं आणि बदाम आणि त्याच्यामध्ये घालायला सुंठ, वेलदोडा आणि जायफळाची पूड. आता ह्या सगळ्या याच्यासाठी मी इथे हा 1.5 वाटी गूळ घेतला, तो थोडासा विरघळवून घेतला, गॅस बंद केला आणि हे सगळे भाजलेले जिन्नस मी आता त्याच्यात टाकणार. आता 1.5 वाटी गुळाच्या पाकामध्ये मी फक्त त्याला एक उकळी आली, विरघळला गूळ आणि मग उकळी आल्यानंतर गॅस बंद करून त्यात तांदूळाचं पीठ, पंढरपुरी डाळ, खोबरं आणि बदाम, काजू, वेलची पूड, सुंठ पूड आणि जायफळ पूड असं सगळं मी घालून घेतलं. आता हे ढवळून घेते, सगळं एकत्र करून घेते. पंढरपुरी डाळ, तांदूळाचं पीठ आणि खोबरं, तीळ हे महत्त्वाचे पदार्थ आता या दिवसामध्ये खावेत आणि हाच आमच्याकडे नागोबाला लाडूचा नैवेद्य असतो, तंबिटाचे लाडू. आणि नैवेद्याला, नागपंचमीच्या नैवेद्याला तंबिटाचे लाडू. याचा आकार असाच असतो, तो का आहे ते मला माहीत नाही आहे, पण हा आकार असाच असतो, तंबिटाचे लाडू.